जालना जिल्ह्यातून एक अतिशय हृदयद्रावक बातमी समोर येतेय। भोकरदन तालुक्यातील धावडा इथं शेतातील गोठ्याला भीषण आग लागली असून या आगीत 4 मुक्या जनावरांचा जागीच होरपळून मृत्यू झालाय। दुपारच्या सुमारास तुकाराम शिवाजी देवकर यांच्या गट क्रमांक 805 मधील गोठ्याला अचानक आग लागली। पाहता पाहता आगीने इतकं रौद्र रूप धारण केलं की गोठ्यातील 2 म्हशी, एक गाय आणि एका बैलाला वाचवण्याची संधीही मिळाली नाही। या आगीत एक वासरूही गंभीररित्या होरपळून जखमी झाल्याची माहिती समोर येते। केवळ गोठाच नाही तर या आगीची झळ शेजारील बाळाराम बोरमळे यांच्या शेतालाही बसली असून त्यांच्या सुमारे 1 एकर ऊस पूर्णतः जळून खाक झालाय। ग्रामस्थांनी तातडीनं धाव घेत पंपाच्या सहाय्यानं आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले, मात्र तोपर्यंत शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झालं होतं। गोठ्यातील साठवलेला कचरा आणि कुट्टीही आगीच्या भक्षस्थानी पडली आहे। घटनेची माहिती मिळताच महसूल अधिकारी किशोर राजपूत यांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केलाय। आपल्या डोळ्यादेखत संसाराची राख रांगोळी झाल्यानं देवकर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून शासनानं तातडीनं आर्थिक मदत द्यावी अशी मागणी आता धावडा ग्रामस्थांकडून केली जाते। शिवशाही न्यूज प्रतिनिधी मजहर पठाण, भोकरदन। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।